पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रेमप्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार अथणी तालुक्यातील कोकटनूर यल्लम्मावाडी येथे घडला। यासीन बागोडे वय वर्ष 21 व हिना कौसर वय वर्ष 19 राहणार कोकटनूर अशी मृतांची नावे आहेत। या प्रकरणी हिनाचा पहिला पती तौफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत हिना कौसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता, परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोडचिठ्ठी झाली होती। त्यानंतर हिना कौसर हिचा प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला होता। हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळ संसार थाटला होता। त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता। त्याने मटणाच्या दुकानातील हत्याराने हिना आणि यासीन या दोघांवर हल्ला केला। यासीनची आई अमीना बागोडे व मुस्ताक मुल्ला दोघे जण वाचवण्यासाठी धावले, तेव्हा त्याने दोघांना मारहाण केली। त्यामध्ये यासीन बागोडे यांचे आई वडील गंभीर जखमी झाले। त्यांना मिरज येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। दोघांची प्रकृती सुधारत आहे। घटनास्थळी आयगळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। पोलीस अधिकारी सुमलता आसंगी, रवींद्र नायकवडी, विश्वनाथ जलदे यांनी रात्रीच भेट देऊन पाहणी केली। दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख BN नेमगौडा, अतिरिक्त पोलीस प्रमुख MM बसरगी यांनी भेट दिली। नातेवाईकांची विचारपूस केली। या दुहेरी खुनाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।